बालाजी संस्थानच्या एकसूत्री कार्यक्रमाने देवस्थानची अधोगती, दादा जमन व्यवहारे यांची पत्रकार परिषदेत आरोप. तर व्यंकटेश बालाजी महाराज मंदिराकडे जाणारे प्रवेशद्वार अतिक्रमणाच्या विळख्यात. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील लवकरच बालाजी महाराज यात्रोत्सवाला सुरुवात होणार असल्याने याचे नियोजन सुद्धा लवकरच होणार आहे. मात्र व्यवहारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले गेलेले आरोप आणि प्रवेशद्वार येथे झालेले अतिक्रमण हे कुठेतरी जुळीगाठ समजल्या जाते. एक सदस्यीय संस्था असल्याचा आरोप व्यवहारे यांनी केला असून वंशावळ म्हणजे संचालक नव्हे एवढेच नाही तर गाव कोशाचा जागा ह्या विक्री होत असून त्यातून कोट्यावधीची मायपुंजी जमवलेली असल्याने ते प्रसिद्धीच्या माध्यमातून आळा घालावा असे नमूद केले. प्रवेशद्वार असलेल्या गावकोशाचा वेशी आणि सभोवताली अतिक्रमण हा या मुद्द्याला गुद्दा देऊन घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे ज्या प्रयोजनासाठी घेतलेली पत्रकार परिषदेचा मुद्दा भरकटत होता. मुद्दा होता बालाजी महाराज एकसूत्री कार्यक्रमाचा आणि चर्चा झाली ऐवजाची. त्यामुळे बालाजी महाराज उत्सवात कोणतीही परिणामकारक दखल होईल हे सांगता येणार नाही. मात्र भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवघरातील बालाजी महाराज यांच्यावर वर्षानुवर्षे वाढत असलेल्या भक्तीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने मनाला धीर देणारे देवघरातील व्यंकटेश बालाजी महाराजांचा व्यंकटरमण गोविंदाचा लवकरच जयघोष ऐकू मात्र नक्की येणार आहे. आपली मुंबईसाठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. नहीं पण त्याचा इथे तो औरंगाबादवरून मानताय तो ज्याला समजायला लागल्यापासून तिकडे पाठपुरावा वगैरे मी तक्रारी वगैरे खूप केलेल्या आहेत. माझ्याकडं चॅरिटी बुलढाणा त्यांचं लेखी आहे की हे ट्रस्टी कसे झाले, पूर्ण केले, कधी झाले, आमच्याजवळ याचा रेकॉर्ड नाही. मग आता हे तर बुलढाण्याचं जे नर्मदा आयुक्त असं जर म्हणतं आहे तर मग आता कसं समजायचं ते यांना आपण ट्रस्टी कसं म्हणायचं. मग असं असताना याचे सर्वोच्च निर्णय अधिकारी हे 1934ला संस्थान ट्रस्ट झालेले आहे. ही वरची शाळा आणि हे संस्थान एकाच वेळेस एकाच वर्षी ते ट्रस्ट झालेले आहे. आणि त्यावेळेस इंग्रज अधिकारी होत असायचे. न्यायाधीश जो होता पेंद्राव का काहीतरी नाव आहे, माझ्याकडे आहे ते. तर माझ्याकडे ते याचा मी एक हे आहे वऱ्हाडचा इतिहास म्हणून 2 पुस्तक मी यवतमाळहून बोलवले. त्याच्यात सगळे आपल्या देऊळगाव राजा, सिंदखेड राजा याची सर्व माहिती आहे की हे जाधव घराणे किंवा शिवाजी महाराजचं वगैरे किंवा आपल्या अहिल्याबाई इकडे जे होतं ते तर राजा म्हणायचा प्रश्नच येत नाही ना. हे सगळे सरदार होते असायचे, कधी मोगलाकडून असायचे. आणि हे शिवाजी महाराजचं जे भोसले खानदान आहे हे एकमेकाविरुद्ध नेहमी लढत होती. कारण ते एक दुसऱ्याच्या विरोधात असायचे. आणि यांनी आता ते मागचं काय झालं असेल, त्यांच्या कोणत्या पिढ्यामध्ये कुणाला मारलं असेल किंवा काय केलं असेल हे मला अवगत नाही किंवा मी सांगू शकत नाही. जाधव ज्याला म्हणतात त्यानं त्या इथे दुसऱ्याचं दुकान तुला जाऊ त्याच्या समोरची जागा आपल्या नावावर नगर परिषदेमध्ये नोंद करून खरेदी खताद्वारे 2019ला ती विक्री केली. त्याची तक्रार मी जिल्हाधिकाऱ्याकडे घेऊन गेलो. त्यांनी ती पाहिलं, हिअरिंग होतं.
की सरकारी जागा आपल्या नावात नगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्याच्या माध्यमातून नोंद करून आपल्या खरेदी खताद्वारे विक्री केल्याबाबत तर ते कलेक्टरने जेव्हा पाहिलं तर ते म्हणे असा कोण माणूस म्हणजे सरकारी जागा हे करणारा. म्हटलं तो जसा तो भूमाफिया आतिक अहमद जो होता खासदार सपाचा ते सगळं उद्ध्वस्त केलं राज्य, त्याचं काय जे असेल ते, आणि तो नंतर मग काहीतरी त्या दवाखान्यात आणताना वगैरे त्याला गोळ्याने हे केलं. तर म्हटलं हा तिथला आतिक अहमद आहे म्हटलं देऊळगाराच्या. तर ते म्हणे हे असं माझ्याजवळ राहू द्या म्हणे, हे मला त्यांनी ते हे रिश्वत देऊन टाकलं स्वतःच्या सहीनं, आणि मी हे वाचल्यानंतर मी जावकला देतो म्हणे. मग त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मी गेलो. मी म्हटलं आता जिल्हाधिकाऱ्याला काय आपण विचारायचे की काऊ साहेब काय झालं म्हणून. तर ते मला काही त्याचं हे आलं नाही, किंवा नगरपालिकेत 2-3 चक्रा मारलं तुम्हाला काही आली की नोटीस वगैरे, ते म्हणजे काही नाही. तर मी तिथे जावकला पाहिलं, त्या महिन्याचं पाहिलं.